आपल्यासोबत आमदार विक्रांत पाचपुते आहेत. सर, आपण एक विधेयक मांडलेलं आहे. काय नेमकी ते जेवणामध्ये फूड्स कलर टाकले जातात, काय नेमकी ते काय प्रकरण, काय बोलाल त्याच्या संदर्भात? मुळात ती एक अर्धा तास चर्चा मागच्या आठवड्यात झाली होती आणि त्या चर्चेमध्ये मी पण सहभागी होतो आणि त्या अनुषंगाने आज आमची एफडीएने बैठक लावली होती. आणि मूळ मुद्दा असा आहे की जे जेवणामध्ये काही कलर वापरले जातात हे क्रायोजेनिक कलर्स आहे आणि ह्याच्यामुळे कॅन्सर होतो हे सिद्ध झालं. जगभर अनेक देशांमध्ये हे रंग बॅन आहेत, ते सर्रास आज भारतात विकले जातात. त्यामुळे आमचा मूळ उद्दिष्ट असा आहे की ह्या रंगांवर बंदी आली पाहिजे आणि हे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून केलं पाहिजे. आणि केंद्र सरकारला जर करायला वेळ लागत असेल आणि ती प्रोसेस टीडियस आहे तर राज्य सरकारने सेपरेट काहीतरी त्याला ऑप्शन वर्कआउट केलं पाहिजे आणि ते करू शकतं सरकार. त्यासाठी ही बैठक होती. दुर्दैवाने आज वरिष्ठ अधिकारी त्या बैठकीला उपस्थित नव्हते कारण त्यांच्या पूर्वनियोजित बैठका होत्या. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अधिकाऱ्यांनी हे ठरवून खरं तर ही बैठक घ्यायला पाहिजे होती, कारण हा विषय जनहिताचा आहे, जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधी आज सकारात्मकपणे प्रयत्न करतात आहेत. आज सरकार म्हणून मंत्री महोदय सकारात्मक विचार करतात आहेत आणि त्यांचा निर्णय घेण्याची तयारी आहे. अशा वेळेस प्रशासनाची मदत लागणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही ही बैठक म्हणलं आज काही चर्चा करण्यापेक्षा आज ही कंट्रोल करू आपण. अधिकारी असताना चर्चा होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. नुसती चर्चा करायला काय असंख्य बैठका होऊ शकतात, पण त्यातनं आउटपुट काहीतरी आलं पाहिजे. आता जसं मागे वर्षभरापूर्वी माझं आर्टिफिशियल पनीर किंवा फेक पनीर म्हणा की ॲनालॉग चीज याचा एक प्रश्न सभागृहात चर्चेला आला होता. त्यावेळेस मला आश्वासन दिलं गेलं होतं की आपण मेन्यू कार्डमध्ये ॲनालॉग चीज, आर्टिफिशियल पनीर हे टाकणार, पण अजून ते आलेलं नाही आहे. माझं तेच म्हणणं आहे, सरकार हे आदेश काढू शकतात. एकदा ग्राहकाला ठरवू द्या ना की त्याला ॲनालॉग चीज खायचं आहे का पनीर खायचं आहे, त्याला पनीर चिल्ली खायची आहे का ॲनालॉग चीजची चिल्ली खायची आहे. हा ग्राहकाचा वैयक्तिक प्रश्न राहील. त्याला आरोग्य धोक्यात टाकायचं आहे का वाचवायचं आहे, हा ग्राहकाला ठरवू दे. जोपर्यंत कायदा येत नाही तोपर्यंत विषय खूप छोटा आहे. तर याची सुद्धा चर्चा आमची मंगळवारी होणार आहे आणि मला खात्री आहे की एक सकारात्मक निर्णय होईल, कारण विषय खूप छोटे छोटे असतात. मी आता साधं उदाहरण सांगायचं झालं, आज तुम्ही चायनीज आपण सर्रास सगळीकडे छोट्या छोट्या स्टॉलमध्ये खातो. तिथे चायनीजमध्ये शेजवानचा एखादा पदार्थ घेतला, हाताने खाल्ला तर हाताचा लाल रंग निघत नाही. तर जर हा निघत नाही, हा किती घातक रंग असणार आहे. हाताची ही परिस्थिती आहे, पोटात काय होत असणार आहे. आज हळदीसारखा पवित्र पदार्थ आहे, जो जेवणातही वापरतो, पूजेतही आपण वापरतो. त्याच्यामध्ये मिक्सचर होतं. काही दिवसापूर्वी जेजुरीला एक मोठी घटना घडली होती. हळदीने पेट धरला अशा आपल्या प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या होत्या. स्फोट झाला आणि त्यात अनेक भाविक भाजले होते. पण वस्तुस्थिती ती नव्हती. ते हळद नव्हती. हळद कधीही पेट धरत नाही. ते केमिकल कंपाऊंड्स होतं त्यामध्ये, म्हणजे केमिकली म्हणा किंवा अडल्टरेटेड हळद होती, ज्याच्यामुळे हा स्फोट झाला होता. त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आमच्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या सरकार कंट्रोल करू शकतं. आज कायद्यामध्ये काही सुधारणा करण्या असतील, अडल्ट्रेशनच्या बाबतीत नवीन काही कायदे आणायचे असतील तर आमची तयारी आहे ना. एक सभागृहामध्ये इतकी चांगली मेजॉरिटी आहे, उत्तम कायदे आज ह्या सभागृहामध्ये येऊ शकतात, बनू शकतात. ते बनवण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. सर, खूप महत्त्वाचा तुम्ही खूप छान मुद्दा मांडलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जे बाहेर जे स्टॉल आपण लांब जाण्याची गरज नाही. ह्या विधान भवनाबाहेर जे फूड गल्ली आहे बाहेर, त्याच्यामध्ये आपण एखादं फूड घेतलं ना, एखादा काही वस्तू तो त्या पेपरमध्ये बांधून देतो. त्या पेपराला पहिले ती ब्लॅक कलरची शाई आहे त्यांनी सुद्धा कॅन्सल होतं. त्याबद्दल आपण काय बोलाल? गोष्टी असंख्य आहेत, पण मुळात काय होतं की हे बघा, कोणती गोष्ट, हा समाज, हा देश हा कायद्याने चालतो का? तर वैयक्तिक माझं मत आहे की तो कायद्याने नाही चालत, तो कायद्याच्या भीतीने चालतो. आणि भीती एक तर असं पाहिजे, एक तर कायदा सक्षम पाहिजे की ह्या गोष्टी होणार नाहीत, किंवा पकडण्याची भीती पाहिजे. दुर्दैवाने एफडीएमधले कायदे तेवढे सक्षम नाही आहेत, तेव्हा लोकांना काळजी वाटत नाही. ते आज जनतेच्या जीवाशी जो पोरखेळ चालू आहे किंवा खेळणं चालू आहे हे दुर्दैवी आहे आणि याच्यात कुठेतरी लक्ष घालणं गरजेचं आहे. आजची ती काळाची गरज आहे. काल परवापर्यंत खायचे वांदे होते म्हणून याच्यावर कोणी चर्चा करत नव्हतं, पण आज खाणं जर एवढं सहजासहजी मुबलकपणे उपलब्ध आहे तर ते चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे पाहिजे. बघा, अजून एक मुद्दा आहे सर, जो आईस्क्रीम ज्याला बोलतात आईस्क्रीम, त्या आईस्क्रीम लोकांना वाटतं की दुधाची बनते, पण त्याच्यामध्ये ते लिहिलं ते पाम तेलाची आईस्क्रीम बनते सर, त्याच्यामध्ये लिहिलेलं सुद्धा असतं. त्या संदर्भात आपण काय बोलणार का, काय सांगाल? नाही, ते मुळात तुम्ही पाहिलं ना तर ते आईस्क्रीम लिहिलेलं नसतं त्याच्यावर. जिथे क्रीम येतो ना, ज्या ठिकाणी आईस्क्रीमवरती जिथे क्रीम लिहिलं असतं तिथं दुधाचा पदार्थ, आणि ज्या ठिकाणी क्रीम नसतं त्या ठिकाणी ती आईस्क्रीम ही दुधाची नसते. अशा असंख्य गोष्टी आहेत आणि यात खूप काही करण्याजोगं आहे. याच दृष्टिकोनातून खरं तर बैठक आहे आणि बैठक झाल्यानंतर यात सकारात्मक नक्कीच निर्णय निघतील अशी मला खात्री वाटते. सर्व एक भावनिक आहे. काल आपले वडील आले होते. काय काय बोलाल, काय त्यांची काय काय त्यांनी तुम्हाला सल्ला दिलेला आहे, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या येणं हाच खूप भावनिक क्षण होता, कारण
1980ला ते सभागृहात आलेले आहेत. एवढं म्हणजे त्यावेळेसपासून ते 7 वेळेस निवडून आलेले आहेत. त्यामुळे अनेकदा काय होतं, सभागृहातले ज्येष्ठ सदस्य त्यांची आठवण काढतात. काही सदस्य असे असतात की त्यांच्या आई वडिलांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे. काहींचे असे सदस्य आहेत की ज्यांच्या आजोबांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं होतं. त्यामुळे ते आठवण काढायची, त्यांची भेटायची इच्छा होती. मग मी साहेबांना विनंती केली की आपण एकदा या, मग ह्या सगळ्यांची भेट होईल. आणि मग ते मंगळवार बुधवार 2 दिवस आले, सगळ्यांना भेटले, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, हा स्टाफ जो सभागृहातला 50 वर्ष एखादा माणूस या सभागृहात काम करतोय किंवा आमदार म्हणून निवडून आलेला, तर बरेच त्या स्टाफशी सुद्धा एक ऋणानुबंध तयार झाले होते. त्यांच्यासाठी पण काही आठवणीचे क्षण होते, काही आठवणी ताज्या झाल्या, त्याला उजळणी मिळाली. त्यामुळं एक म्हणजे आमच्या दृष्टिकोनात एक भावनिक क्षण होता. आणि शेवटी काय होतं की जुन्या आठवणी, जुन्या संबंध जोपर्यंत आपण भेटत नाही आणि त्याला उजळणी मिळत नाही, तोपर्यंत त्या तशा घट्ट राहत नाही. सर धन्यवाद टॉप मराठीशी आपण बोलल्याबद्दल. तर हे होते आमदार सातपुते यांनी जो काही आज जे काय मुद्दे मांडलेले आहे ते मुद्दे प्रत्येक मुद्द्यावरती निर्णय झाला पाहिजे असं त्यांचं सविस्तर म्हणणं आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.